गाडीचा नंबर प्लेट बदला नाहीतर 5,000 रुपये दंड द्या. हा शासनाने नवीन कायदा चालू केला आहे. हे तुम्हाला माहित आहे काय? तर हा काय विषय आहे ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. वनटास विषय या आपल्या YouTube चॅनलवरती. तर नमस्कार, मी सचिन खोत. मंडळी, तुम्ही आता गेले 1-2 महिने ऐकतात चला नंबर प्लेट बदला नाहीतर 5,000 रुपये दंड द्या. HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनांना लावायची आहे, नाहीतर आपल्याला 5,000 पर्यंत दंड होऊ शकतो, हे आपण ऐकले आहे. तर आता आपण डिटेलमध्ये पाहूयात. HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही नंबर प्लेट देशभरातील सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आली असून वाहनांची सुरक्षितता आणि त्यांची ओळख अधिक सुस्पष्ट करण्यासाठी म्हणून या प्रकारची नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेली आहे. यामध्ये एक युनिक सिरियल नंबर असून त्याच्याशी कोणालाही छेडछाड करता येणार नाही. सगळ्यात आधी HSRP नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला सांगतो. तर HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही एक प्रकारच्या ॲल्युमिनियम पासून तयार केलेली असते. ही प्लेट 1 mm जाडीचे असते. या प्लेटवरील अंक व अक्षर 10 mm हाईटचे असतात आणि या प्लेटवरील अंक व अक्षर काळ्या रंगामध्ये असतात. हा काळा कलर हॉट स्टॅम्पिंग करून बसवलेला असतो, त्यामुळे हा सहजासहजी निघला जाऊ शकत नाही किंवा पुसू शकत नाही. याच काळ्या अक्षरावरती पांढऱ्या अक्षरामध्ये 45° मध्ये तिरक्या लाईन मध्ये इंडिया असे लिहिलेले असते. डाव्या बाजूला मध्यभागी निळ्या अक्षरामध्ये IND असे लिहिलेले असते व त्याच्याच वरील बाजूस एक होलोग्राम असतो, जो की एक स्टिकर नसून क्रोमियम बेस्ड होलोग्राम आहे व तो नॉन स्क्रॅचेबल असतो व त्याच्या डावीकडील बाजूस खालील साईडला एक युनिक नंबर असतो. यामध्ये गाडीचे व गाडी मालकाची संपूर्ण माहिती असते. म्हणजेच त्यामध्ये गाडीचा चेसिस नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, RTO चे डिटेल्स व मालकाची संपूर्ण माहिती या युनिक ID मध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या नंबर प्लेटला एक युनिक साईज ठरवून दिलेली असते. त्यामुळे सगळ्या वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये एक युनिफॉर्मिलिटी बनते. यामुळे फॅन्सी नंबर प्लेट व वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या नंबर प्लेट्स बंद होतील. त्यामुळे गाडीचा एक्झॅक्ट नंबर ओळखण्यास आपल्यास मदत होईल. तर या नंबर प्लेटची आपण वैशिष्ट्ये पाहूयात. या नंबर प्लेट सहजासहजी बदलता येत नाहीत, कारण त्याला स्क्रू नसून स्नॅप रिबेट लॉक असतात. तसेच या प्लेटवरील अक्षरामध्ये रिफ्लेक्टेड कलर असल्यामुळे ते 100 ते 150 मीटर अंतरावरून सहजासहजी ओळखले जाऊ शकतात. या टेक्नॉलॉजीमुळेच तर HSRP नंबर प्लेट असलेली वाहने CCTV मध्ये सहजासहजी ओळखली जाऊ शकतात. त्यामुळे वाहन चोरी किंवा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वापरली जाणारी वाहने लगेच सापडतात. एखाद्या हिट अँड रन केलेल्या केसमध्ये किंवा एखादा गुन्हा करून पळून जात असेल तर आपण लांबूनही त्या गाडीचा नंबर नोट करू शकतो किंवा CCTV मध्ये हा नंबर लगेच कॅच होऊ शकतो. तसेच या नंबर प्लेट मध्ये युनिक ID असल्यामुळे चोरीच्या गाड्या व नकली नंबर प्लेट लावलेल्या गाड्या लगेच आयडेंटिफाय होऊ शकतात. या नंबर प्लेटला स्नॅप रिबीट लॉक असल्यामुळे ती नंबर प्लेट सहजासहजी काढता येऊ शकत नाही किंवा रिप्लेस करू शकत नाही. तसेच या नंबर प्लेट अंधारामध्ये रिफ्लेक्ट होतात, त्यामुळे रात्रीच्या वेळेस सुद्धा गाडीचे नंबर सहजरित्या आयडेंटिफाय होऊ शकतात. त्यामुळे वाहन चोरी किंवा विविध गुन्हे यांच्यावरती आळा बसू शकतो. आता तुम्ही म्हणत असाल, शासन रोज एक नवीन कायदे आणतात आणि माणसांना कामाला लावतात. पण HSRP नंबर प्लेट बद्दल सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्येच निर्देश दिले होते. HSRP नंबर प्लेट वाहनावरती लावणे हे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे वाहनांचा वापर करून होणारे गुन्हे टाळण्यासाठी किंवा त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे. आता ही जी काही नंबर प्लेट आहे ती 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांना अनिवार्य करण्यात आलेली आहे. जर तुमचे वाहन 1 एप्रिल 2019 पूर्वीचे जर असेल तर तुम्हाला हे काम करायलाच लागणार आहे. तुम्हाला ही नंबर प्लेट बदलावीच लागणार आहे, कारण 1 एप्रिल 2019च्या पूर्वी साध्या नंबर प्लेट RTO कडून आपल्याला मिळत होत्या. आता ही जी काही नंबर प्लेट आहे ती 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांना कंपल्सरी करण्यात आलेली आहे. जर तुमचे वाहन 1 एप्रिल 2019 पूर्वीचे असेल तर तुम्हाला जुनी नंबर प्लेट काढून नवीन HSRP नंबर प्लेट बसवावी लागणार आहे व 1 एप्रिल 2019 नंतरचे जर आपले वाहन असेल तर ऑलरेडी तुम्हाला RTO ने रजिस्ट्रेशन करतानाच HSRP नंबर प्लेट बसवून दिलेली आहे. जर तुम्ही ही नंबर प्लेट बदलली नाही तर तुम्हाला 5,000 पर्यंत दंड होऊ शकतो.
म्हणून या नंबर प्लेट तुमच्या वाहनांना बसवाव्याच लागणार आहेत. मग तुमची 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा इतर कोणत्याही वाहने असू देत, तुम्हाला ही नंबर प्लेट बसवावीच लागणार आहे. आता या नंबर प्लेट कशा बसवू शकता, याच्यासाठी काय करावे लागेल? तर ह्या नंबर प्लेट बसवण्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला लागेल, ऑनलाईन अप्लाय करायला लागेल. त्यानंतर तुम्हाला या नंबर प्लेट मिळणार आहेत. पण आता या नंबर प्लेट तुम्हाला शासन फ्री मध्ये तर देणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील पैसे हे मोजावेच लागणार आहेत. तर हे किती रुपये तुम्हाला भरावे लागतील? जर तुमचे 2 व्हीलर असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर साधारण आपल्याला 500 ते 550 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो आणि 3 व्हीलर साठी 600 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो व कार व इतर कोणत्याही वाहनासाठी आपल्याला 900 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. आता अनेक विषय म्हणजे आरटीओ, राज्य शासन आणि केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ते कोणते प्रॉब्लेम आहेत ते आपण पाहूया. तर ते प्रॉब्लेम म्हणजे ऑनलाईन अप्लाय करताना डुप्लिकेट लिंकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना या बाबतीत सतर्क राहावे. तर आता आपल्याला ऑनलाईन अप्लाय कसे करायचे ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम गुगल वरती जाऊन HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईट ही लिंक सर्च करावी. तिथे तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट दिसेल, जी की असे असेल transport.maharashtra.gov.in. यावरती क्लिक करून आपण आतमध्ये जावे. त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. यानंतर तुमच्यासमोर अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असे पेज दिसेल. त्यामध्ये जाऊन आपण आपले आरटीओ ऑफिस सिलेक्ट करून पुढे ऑर्डर HSRP वरती क्लिक करून इथे जे माहिती मागतं ते माहिती त्याच्यामध्ये भरावी. जसं की रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर व इतर सर्व माहिती जे मागतं ते माहिती भरून पुढे जावे. त्यानंतर पेमेंटचं पेज येईल. ते पेमेंटचे पेज आल्यानंतर पेमेंट करून आपण आपली ऑर्डर कंप्लीट करू शकता. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर आपण जवळच्या CSA केंद्रामध्ये जाऊन किंवा जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन हे ऍप्लिकेशन त्यांच्या थ्रू आपण अप्लाय करू शकता. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब व लाईक शेअर करावे.